श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्याचे पहिला गुरुवार हा उद्या आहे. तर 5 तारखेला आपण महिला सज्ज झालो आहोत मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार व्रत करण्यासाठी. प्रत्येकाच्या घरात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये माता लक्ष्मीचे स्वागत कसे करावे, तर घरात स्वस्तिक कुठे कुठे काढावे या संदर्भाची सगळी माहिती बघणार आहोत. तर व्हिडिओ सगळा बघा. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, मार्गशीर्ष गुरुवार आहे, फरशी पुसावी का किंवा डोकं धुवावं का? कुठलाही गुरुवार असो, तो मार्गशीर्ष गुरुवार असो किंवा स्वामींचा गुरुवार असो, अगदी तुम्ही पारायण बसणार आहात तरी सुद्धा असं म्हटलं जातं कुठल्याही गुरुवारी डोक्यावरून पाणी घेऊ नये. तर बघा, तुम्हाला धुवायचं असेल तर तुम्ही धुवू शकता, पण स्त्रियांनी तर गुरुवारी केस धुवू नये. त्यामागचं काही आहे तर बघा, शास्त्रात त्याचा उल्लेख केलेला आहे. धनधान्याचा नाश होईल तर सुरुवात होते. तर बघा, तुमच्याकडे पाळत असतील तर तुम्ही पाळावं. डोके धुवायचं आहे आणि ब्रह्मचर्य पालन त्याचा आणि याचा काहीही संबंध नाही. मार्गशीर्ष महिना मांसाहार, तर बघा बुधवारी करायचं, बुधवारी मांसाहार करायचा आणि गुरुवारी व्रतवैकल्य करायचं, याला काहीही अर्थ नाही आहे. मार्गशीर्ष महिना आपण एवढा मांसाहार वर्ज करतो. तर बघा, हे तुम्ही करत असाल तर बघा 100% मांसाहार महिला करणार नाही याची मला गॅरंटी आहे. म्हणून डोकं धुवायचं नाही. तर बघा, गुरुवारी फरशी सुद्धा पुसत नाही तर आपण बघा घर झाडू शकतो. गुरुवार ना जळमाटं काढायचे नाही आहेत. तर बघा, फरशी पुसायची नाही. मग आता काय करायचं, तर बघा तुम्ही घर झाडू शकता. तर बघा, घर झाडायला काही अडचण नाही आहे. जिथे तुम्ही मांडणी करणार आहात तर देवघरात असो किंवा तुमचं जरी घर छोटं आहे तर तिथे किचनमध्ये तुम्ही करणार असाल तर तिथे तेवढीच जागा आहे. तर ती तुम्हाला फक्त जागा ओल्या फडक्याने पुसून घ्यायची आहे. थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे. घरात गोमूत्र शिंपडायचं आहे. जेवढी सकारात्मकता येईल. आपण फरशी काही पुसू शकणार नाही. तर बघा, आपण फरशी पुसताना आपण खडा मीठ, गोमूत्र, लिंबू, हळद टाकत असतो. तर बघा, जे काही नकारात्मकता आहे तर ती निघून जाते. गुरुवारी या सगळ्या गोष्टी करू शकणार नाही. तर बघा, जिथे आपण मांडणी करणार आहोत तर ती जागा आहे तर ती आपल्याला स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं नाही आहे. ही संपूर्ण घरामध्ये आपल्याला डिलिव्हरी झालेली आहे. तर बघा, मार्गशीर्ष महिन्याच्या कथेमध्ये सांगितलं आहे की बघा, तिखट खायचं नाही. तर तुम्ही फलाहार घेऊन किंवा दूध, चहा, कॉफी घेऊ शकता. बाळ 1.5-2 महिन्याचा आहे. तर बघा, मला सांगा, आता तुम्ही आई म्हणून बाळाकडे लक्ष देणार का? या जगाचे मोठे कर्तव्य आहे. तर बघा, ते सुख आहे तर ती सेवा, उपाय, मांडणी या पलीकडे सुद्धा तुम्हाला जेव्हा बघा व्रतवैकल्य करायचा असताना तेव्हा खाण्यामध्ये पण नियम असतात. तर फळं खातं. आता बघा, थंडी आहे तर एखादं फळ खाल्लं तर ते तुम्हाला बादलं जाणार, तर त्याचा बाळाला त्रास होणार. मग काय करायचं, मग काय करणार? म्हणून आता मला देव शिक्षा देणार नाही. देव सगळ्यांना जाणत असतो. 1.5-2 महिन्याचं बाळ आहे तर तुम्ही मांडणी करू शकता, सेवा करा. उपवास फक्त अन्नाचा नाही करायचा, तर बाकीच्या गोष्टीचा पण त्याग करायचा असतो. तर बघा, कोणाची निंदा मस्ती करू नका. कोणाला वाईट साईट बघा विचारही करू नका. हे तर तुम्ही आयुष्यभर करा. तर बघा, देव धार्मिक कितीही जरी असाल तर तुमचे कर्म, विचार, आचार देव पण तुम्हाला पावणार नाही. तर बघा, उपवास नाही केला तरी चालेल, पण मांडणी करू शकता. ताई, मला 7वा-8वा महिना आहे तर मी गुरुवार करू का? बघा, 7व्या-8व्या महिन्यामध्ये तुम्हाला भूक लागत असते तर आपल्याला बाळाची पण काळजी घ्यायची आहे. इच्छा असेल तर तुम्ही खूप प्रॉपर आहार घेऊन, आजकाल बघा बऱ्याचशाच महिला खिचडी खात असतात. नवीन बाळ आहे तर त्यांनी साबुदाणा खाऊ नका. त्यांनी बाळाला त्रास होईल. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुमची काळजी घेणं, बाळाची पण काळजी घेणं. प्रेग्नेंट महिला भरपूर फलाहार खाऊन उपवास करू शकता, पण स्वतःची काळजी घ्यायची आहे. 1 वर्ष नाही केलं तरी काही हरकत नाही किंवा काही बिघडणार नाही. मांडणी सेवा केली तरी चालेल, तर हरकत नाही. तर बघा, बाकी तुमच्यावर आहे. माझं काम आहे तुम्हाला सांगणं. तर बघूया, गुरुवारी पण माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करणार आहे. ज्यांना व्रतवैकल्य करणं शक्य होत नाही, तुमच्या मिस्टरांना, जावेला, सासूबाईला करायला सांगा. मी मांडणी सेवा करते असं तुम्ही जरी केलं तरी चालू शकतं. तर बघा, सगळ्यात आधी मुख्य दरवाजाला तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचं आहे. उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे. माता लक्ष्मी प्रत्येकाच्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करणारच आहे. काही ठिकाणी सकाळी मांडणी केली जाते तर काही ठिकाणी संध्याकाळी केली जाते. तर बघा, काय करायचं आहे, मुख्य दरवाजापासून सुरुवात करायची आहे. जसे आपण दिवाळीमध्ये बघा काढले होते लक्ष्मीची पावलं, त्याच पद्धतीने आपल्याला काढायचे आहेत. कुंकू घ्यायचं, त्याच्यात पाणी टाकायचं आणि बघा कुंकाचे ठसे काढत काढत त्याच्यावर आपल्याला
5 अशा बोटाने उमटवायचे आहेत, म्हणजे टिपके उमटवायचे आहेत. आणि बघा लक्ष्मीची पावलं काढत काढत आपल्याला हे कुठपर्यंत काढायचं, जिथे आपण मांडणी केली आहे तिथपर्यंत आपल्याला लक्ष्मीची पावलं काढत काढत जायचं आहे. तर बघा मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या उजव्या बाजूला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. तर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे. जर तूप नसेल तर तुम्ही घरातलं जे तूप आहे तर ते वापरलं तरी चालेल. तर आपल्याला फुलबात करायची आहे आणि बघा दिवा लावायचा आहे. तर तुम्ही सकाळी मांडणी केली तर तुम्ही सकाळी दिवा लावा, किंवा बघा संध्याकाळी जरी मांडणी केली तर तुम्ही संध्याकाळीच लावा. तर बघा हे तुम्हाला लक्ष्मीचं स्वागत करणार आहोत. तर बघा गुरुवारी 4 येणार आहेत. तर बघा या 4 गुरुवारच्या कालावधीमध्ये जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करणार आहात तेव्हा सुद्धा तुम्ही तेव्हा तरी केलं तरी चालू शकतं. तर बघा लक्ष्मी तुमच्या दारात 7 वेळा येत असते. जेव्हा आपण बघा कथा वाचणार आहोत तर तेव्हा आपल्याला दिवा लावायचा आहे. तर बघा तुम्ही बाहेरच्या टायमाला तेव्हा दिवाबत्ती करणार आहात त्या टायमाला तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे. तर बघा दिवाळीच्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी घरात स्वस्तिक काढलेलं होतं, त्याच पद्धतीने स्वस्तिक बघा आपल्याला काढायचं आहे. स्वस्तिक हे मांगल्याचे प्रतीक आहे, शुभतेचे प्रतीक आहे. माता लक्ष्मीला आवडतेचे स्वस्तिक काढायचं आहे. तर बघा ते कुठे कुठे काढायचं, तर सर्वप्रथम आपल्याला मुख्य दरवाजाच्या तिथे स्वस्तिक काढायचं आहे. बघा जिथे आपण देवघर आहे तर तिथे त्याच्या पाठीमागे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. दुसरं येतं ते बघा तिजोरीच्या तिथे तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. किचनच्या स्वयंपाक करतो त्याच्या त्या भिंतीच्या समोर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. तर बघा जिथं आपण मांडणी करणार आहोत तर तिथे चौरंग आहे किंवा पाट ठेवणार आहोत तर त्याच्या आपल्याला खाली चौरंगाच्या खाली आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. तर बघा चौरंग आणि पाट घेणार आहोत तर त्याच्या आपल्याला खाली म्हणजे आपल्याला फरशीवर स्वस्तिक काढून घ्यायचं आहे. तर बघा स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला 4 टिंब द्यायला विसरायचे नाही आहेत. 2 रेषा मर्यादा रेषा असतात तर ते दोन्ही बाजूला आपल्याला 2 रेषा उमटवायला घ्यायच्या आहेत. तर बघा गुरुवारची खूप गडबड होते तर स्वस्तिक सकाळी काढा, किंवा जेव्हा तुम्ही मांडणी करणार आहात तर त्या टायमाला तुम्ही संध्याकाळी जिथे मांडणी करणार आहात त्या टायमाला तिथे काढा. या पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. गुरुवारची सेवा पण असते बघा. स्वामी चरित्र सारामृत आहे, तारेवरची कसरत आहे. या सगळ्या सेवा करणं तुम्ही कितीही दुःखात असेल, त्या त्रासात असेल, मानसिक शारीरिक त्रास असेल तर बघा तर ह्या सेवा करून खूप छान वाटेल. तर माता लक्ष्मीची सेवा घडणार आहे, भगवान विष्णूंची सेवा घडणार आहे आणि आपल्या ब्रह्मनायक महाराजांची सेवा तुमच्याकडून घडणार आहे. तर बघा मार्गशीर्ष महिना खूप महत्त्वाचा मानला गेला आहे. फक्त 4 गुरुवारी सत्यनारायण करू शकतो का, तर बघा एकादशीच्या दिवशी सत्यनारायण जमणार नाही. मग 3 गुरुवारी तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू शकता. मांडणी तेव्हा करायची असेल तर बघा ही मांडणी करू शकता, सेवा करू शकता. त्या दिवशी एवढं काम असणार आहे गुरुवारचं, बघा तुमच्याकडून झालं तर ठीकच आहे, बाकी तुमची इच्छा. तर खूप काम असेल तर बघा चिडचिड होते, तर उगाचच ती सेवा करण्यात काही अर्थ नाही आहे. तर बघा मन प्रसन्न ठेवा, मन शांत ठेवा. सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. तर या 4ही गुरुवारी तुमच्या घरात कुठलीही स्त्री येऊ दे, मग ती विधवा असो, कुमारिका असो, सुवासिनी असो, कुठलीही जरी आली तर भेदभाव करायचा नाही आहे. जोपर्यंत स्त्री जिवंत आहे तोपर्यंत बघा ती लक्ष्मी असते. तुमच्या घरात एखादी स्त्री आली तर तिचा मान सन्मान करा, काहीतरी खायला द्या, सवासनी किंवा कुमारिका ओटी भरा. तर बघा माता लक्ष्मीला काही ना काहीतरी आपण नैवेद्य गुडाचा करत असतो. तर नैवेद्य माता लक्ष्मीला तर आपण रव्याची खीर केली जाते, मखाण्याची खीर केली जाते, शिवायची खीर केली जाते. तर ते बघा ती सुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेणार आहे. तर बघा वैभव लक्ष्मीच्या व्रतेचे उद्यापन करण्यासाठी रव्याची खीर केली जाते. तर ती खूप साधी सोपी आहे. तर बघा चारीही तुम्ही लापसीची खीर पण करू शकता, नैवेद्याला तुम्ही मखाणे सुद्धा ठेवू शकता. 4ही गुरुवारी 4 प्रकारची खीर करा. तर बघा आपल्याला देवाला नावासाठी आपण करतो पण आपणच ग्रहण करतो. सेवा करताना ते देवाचे कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी आपल्याला देवाने भरपूर दिलेले आहे, ज्याचा आपल्याला जाणीव नाही आहे, किंमत नाही आहे. दुसऱ्याचं दुःख बघताना प्रत्येकाला वाटलं पाहिजे की देवानी एवढं तरी दुःख मला दिलं नाही. कृतज्ञ व्यक्त करण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपण डेकोरेशन करत असतो, सजावट केली जाते. तर मला माझ्या घरात खूप सुंदर छान वाटलं पाहिजे. तर लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही तर अष्टलक्ष्मी असते. तर ती लक्ष्मी नांदावी म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.